नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आणि आज आपण स्क्वेअर वर्ग काढायला शिकूया। एवढ्या मोठ्या नंबरचे आपल्याला स्क्वेअर करायचे आहेत, पण ते पण ओन्ली 10 सेकंदात करायचे आहेत। विद्यार्थ्यांनो, सर्वांनी फळ्याकडे लक्ष द्या। फक्त 10 सेकंदामध्ये आपल्याला स्क्वेअर काढायचे आहेत। कसं काढणार, मन लावून लक्ष द्या। आपल्याला 101 चा स्क्वेअर करायचा आहे। मन लावून लक्ष द्या। इथं आहे 1, तर या 1 चा स्क्वेअर करायचा। 1 चा स्क्वेअर किती येणार? 01, बरोबर। आता हा 1 डिजिट आहे, म्हणून काय करायचं, त्याच्या अगोदर 0 लावायचा। आता काय करायचं बघा, या मधल्या नंबरचा विचार करायचा नाही, तर या 1 चा आणि या 1 चं मल्टिप्लाय करायचं। काय करायचं? मल्टिप्लाय। 1 * 1 किती झालंय? 1। आता त्याचा डबल करायचं। या मल्टिप्लायची काय करायची? डबल। 1 * 1 1 * 2 किती झाले? 1 * 2 म्हणजे किती झाले? 2, बरोबर। त्या मल्टिप्लायची काय करायची? आपल्याला डबल करायची। आता लक्षात घ्या, हा 1 सिंगल आहे, तर याला डबल करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 0 लिहावं लागेल, बरोबर। आणि 1 चा स्क्वेअर करा। 1 चा स्क्वेअर किती? 1। संपलं उत्तर। चला पुढे तुमच्या आणखी लक्षात येईल। हा किती आहे सांगा? 2 आहे। 2 चा स्क्वेअर किती करणार? 4। पण हा काय सिंगल डिजिट, त्याला डबल डिजिट मध्ये करायचं असेल तर 0 लावावं लागेल। ओके, चला आता याचा मल्टिप्लाय करा। 2 * 1 = 2, त्याची डबल करा। 2 * 1 = 2, त्याची डबल किती होणार आहे? त्याची काय करायची? आपल्याला डबल करायची आहे, म्हणजे किती होणार? ते 4 होणार आहे, बरोबर आहे का नाही? आता हा सिंगल डिजिट आहे, डबल डिजिट करण्यासाठी काय करावं लागेल? 0 लिहावं लागेल। एवढं लक्षात ठेवा, इथला नंबर आणि इथला नंबर डबल डिजिट मध्ये पाहिजे, कळालं? नसेल तर त्याला 0 लावायचं। आता या 1 चा स्क्वेअर करा। 1 चा स्क्वेअर किती होणार? 1। संपलं उत्तर। डायरेक्ट मला समजून सांगायला वेळ लागतो, पण तुम्हाला करायला वेळ नाही लागणार। पटापट शॉर्ट ट्रिक्स। चला पुढे इकडे बघा। 3 चा स्क्वेअर किती होतो? 9। हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून त्याच्या अगोदर काय लावायचा? 0 लावायचा। आता याचा मल्टिप्लाय करायचा। 5 × 3 = 15। आता त्याची डबल करा। 15 ची डबल किती होणार? 30। क्लियर? आता हे किती आहे? 5। या 5 चा इथं स्क्वेअर करा। 5 चा स्क्वेअर किती येणार? 25। 5 चा स्क्वेअर किती येतो? 25। 5 चा स्क्वेअर किती होणार? 25। चेक करा आन्सर कॅल्क्युलेटर वर। तुम्हाला हा मल्टिप्लाय जर करायचं म्हटलं ना, प्रत्येक मुलाला कमीत कमी 4 मिनिटं लागणार, गॅरंटी देऊन सांगतो। आता इथं बघ, 2 चा स्क्वेअर किती होणार? 4। 1 डिजिट आहे, म्हणून काय करावं लागणार? 0 लावावं लागणार। आता याचा मल्टिप्लाय करा। 6 * 2 = किती होणार? मल्टिप्लाय केला तर 6 * 2 = 12, त्याची डबल करायचं। किती होणार? 24। ते इथं लिहायचं। तुम्हाला मी करून का दाखवतो? समजावं म्हणून, पक्क लक्ष द्या। आता या 6 चा स्क्वेअर लिहा। 6 चा स्क्वेअर किती होतो? 36, बरोबर का? चेक करा कॅल्क्युलेटर मध्ये, उत्तर तुमचं एवढंच असणार आहे। ओके, चला आता आपण पुढच्या पेजवर। चला मन लावून लक्ष द्या। ओके, चला 7 चा स्क्वेअर किती आहे? 7 चा स्क्वेअर किती आहे? 49। याचा आणि याचा मल्टिप्लाय करा। 7 * 1 = 7, त्याची डबल करा। किती होणार आहे? 7 * 2 = 14। आता या 1 चा स्क्वेअर करा। 1 चा स्क्वेअर किती येणार? 1। आता आपण इथं 0 का नाही लिहिला? कारण हा डबल डिजिट नंबर आहे। डबल डिजिट नंबर असेल तर 0 लिहायची गरज नाही। हा पण डबल डिजिट नंबर आहे, 0 लिहायची गरज नाही। विद्यार्थ्यांनो फक्त लक्ष द्या। चला आता इथं बघा, 6 चा स्क्वेअर किती? 36, बरोबर। आता याचा मल्टिप्लाय करा। मधल्याचा विचार करायचा नाही, या दोघांचा विचार करा। किती होणार? 6 × 4 = 24, त्याचं डबल करा। किती होणार? 48, कळालं? आणि आता याचा स्क्वेअर करा। 4 चा स्क्वेअर किती? 16। चेक करा आन्सर कॅल्क्युलेटर मध्ये, एक नंबर क्विक मध्ये आन्सर येणार आहे। चला आता इथं बघा, या 6 चा स्क्वेअर करायचा। 6 चा स्क्वेअर किती होणार? 36, बरोबर। आता या दोघांचा मल्टिप्लाय करा। 6 × 6 = किती होणार? 36, त्याची डबल करा। किती होणार आहे? 72। ते इथे लिहून का, बरोबर। किती सोपं आहे बघा। आता या 6 चा स्क्वेअर करा। या 6 चा स्क्वेअर किती होणार? 36। चेक करा आन्सर कॅल्क्युलेटर मध्ये, एवढंच असणार, फिक्स असणार।
आता हे उदाहरण इथं बघा, चेक करा. आता लक्ष द्या, 9 चा स्क्वेअर किती असणार? 9 9 चा 81. या दोघांचा इथं मल्टिप्लाय करा, किती होणार? 27. आता त्याची डबल करा, त्याची डबल केली तर किती येणार? 54. हे इथं लिहून का? क्लिअर? डबल डिजिट आहे, झिरो लावायची गरज नाही. आता याचा स्क्वेअर करा. 3 चा स्क्वेअर किती असणार? 9. चेक करा तुमचा आन्सर की तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या नंबरचे जे काही स्क्वेअर आहेत अगदी तुम्ही 10 ते 15 सेकंद मध्ये करू शकता. क्लिअर? धन्यवाद.